सप्रेचे एक प्लेट फ्रोझन भाजणी थालीपीठ हा अशा रिटेल पॅकमध्ये येतं. याच्यामध्ये 2 थालीपीठं आहेत. अशी 10 पॅक असलेला एक होलसेल पॅक असतो. जेव्हा थालीपीठाची ऑर्डर येते तेव्हाच हा पॅक आपण डीप फ्रीझरमधून बाहेर काढणार आहोत. त्याच्या आधी हा बाहेर काढायचा नाही आणि थॉ पण करायचा नाहीये. थालीपीठ कुक करण्यासाठी किंवा शिजवण्यासाठी मी इंडक्शन चालू केलेलं आहे आणि मेनूमध्ये प्रेशर कुकरमध्ये जाऊन 1300 डिग्रीला मी तवा तापत ठेवलेला आहे. तवा चांगला तापल्यानंतर आपण हे एक फ्रोझन थालीपीठ तव्यावर ठेवणार आहोत आणि त्याला म्हणजे थालीपीठाला आपण ब्रशच्या साहाय्याने तेल लावून घेणार आहोत. तवा खूप जास्त तापला असल्या कारणाने आता आपण इंडक्शनचं टेम्परेचर 800 डिग्रीवर करणार आहोत, कारण थालीपीठ आतून व्यवस्थित शिजायला पाहिजे. 2 थालीपीठांचं एक प्लेट असतं म्हणून मोठ्या तव्यावर ही दोन्ही थालीपीठं आपण एकदम पण ठेवू शकतो. थालीपीठ मंद ते मीडियम गॅसवर आपल्याला कुक करायचं आहे आणि त्याच्यासाठी मी 500 वरती आता इंडक्शन ठेवलेलं आहे. तुम्ही बघत आहात हळूहळू या थालीपीठावरचा बर्फ आता वितळू लागलेला आहे. म्हणजे हे थालीपीठ आता रूम टेम्परेचरला यायला लागलेलं आहे. हा असा बर्फ हळूहळू वितळतो आहे. जोपर्यंत पूर्ण बर्फ वितळत नाही तोपर्यंत हे थालीपीठ आपण परतायचं नाहीये. बर्फ वितळल्यानंतर देखील खालच्या बाजूनी ते थोडंसं शिजणं फार आवश्यक आहे. थालीपीठ परतायची घाई करू नका, नाहीतर ते मोडू शकतं. स्पॅच्युलावरती असं थालीपीठ पूर्णपणे आपल्याला उचलता आलं की मगच ते परतायचं आहे. असं खालून खरपूस शिजलं आणि भाजलं गेलं पाहिजे. आता परत एकदा आपण ब्रशच्या साहाय्याने दोन्ही थालीपीठांना तेल लावून घेऊया. टेम्परेचर आता मी 1000 डिग्रीवर ठेवलेलं आहे. आतपर्यंत आता पूर्ण थालीपीठ शिजत आहे. परत एकदा थालीपीठ परतून घेऊया. इंडक्शन मधूनच जास्त हीट देत असल्या कारणाने तव्याच्या बाजूला हीट कमी असते. त्यामुळे तुम्हाला थालीपीठ किंवा कोणतीही वस्तू जेव्हा इंडक्शनवरती गरम करायची असते ती या तव्यावरती चारी बाजूने तुम्ही व्यवस्थित फिरवून शिजवून घ्या किंवा भाजून घ्या. दोन्ही बाजूनी थालीपीठ अशी खरपूस झाली की आपण ही सर्विंगसाठी रेडी आहेत असं समजतो. तव्यावरनं आता ती ह्या जाळीच्या प्लेटवरती टिश्यू पेपर ठेवून आपण दोन्ही थालीपीठं काढून घेणार आहोत. ही बघा, ही थालीपीठं आता सर्विंगसाठी किंवा पार्सलसाठी रेडी आहेत. थालीपीठाचे मी असे 2 तुकडे केले आहेत. आता हा सप्रेचा फूड बॉक्समध्ये ही दोन्ही थालीपीठं मी अशी कापून व्यवस्थित भरते आहे. हे पार्सल द्यायचं असेल तेव्हा आपण ही प्रोसिजर करायची आहे. दोन्ही थालीपीठं मी या सप्रेच्या फूड बॉक्समध्ये अर्धी अर्धी कापून अशी ठेवलेली आहेत आणि त्यासोबत मी 25 ग्रॅम दही आणि 20 ग्रॅम हिरवी कोकोनटची चटणी ठेवलेली आहे. हा फूड बॉक्स आपण आता बंद करणार आहोत आणि समोरून त्याला सेलोटेप लावायची आहे. स्मॉल टेकअवे बॅगमध्ये हा सप्रेचा फूड बॉक्स ज्याच्यामध्ये आपण थालीपीठ पार्सल केलेला आहे तो ठेवणार आहोत आणि त्याच्याबरोबर एक चमचा आणि एक टिश्यू पेपर आपण ठेवणार आहोत. ही बॅग आता फोल्ड करायची आहे आणि समोरून त्याला सेलोटेप लावली की आपलं एक प्लेट थालीपीठ पार्सल रेडी आहे. थालीपीठ जेव्हा सर्व करायचं असतं तेव्हा आपण ही 3CP प्लेट घेणार आहोत, ज्याच्या 2 छोट्या खणांमध्ये आपण 25 ग्रॅम दही आणि 20 ग्रॅम हिरवी खोबऱ्याची चटणी ठेवलेली आहे आणि त्याच्या मोठ्या खणामध्ये आपण ही दोन्ही थालीपीठं अशा पद्धतीने ठेवणार आहोत. त्यासोबत चमचा आणि टिश्यू पेपर आणि अशा पद्धतीने आपलं थालीपीठ सर्विंगसाठी रेडी आहे.